बुक कल्चर हे गेले 7 वर्ष लहान मुलांच्या वाचन संस्कृतीमध्ये कसं बदल घडेल या निमित्ताने कार्यरत आहे। आणि आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिनानिमित्त आपण हा ठाणे महानगरपालिके इथे ठाणे महानगरपालिका आणि बुक कल्चरच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। मान्यवर आयुक्त आपले संदीप माळवी सर आणि प्रमुख पाहुणे अशोक बागवे सर, माननीय अरुण म्हात्रे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून होते। आणि आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम केला, ज्यांनी गेल्या वर्षभरात आणि गेले 5 वर्ष आपल्यासोबत वाचन प्रक्रियेत जी लहान मुलं आहेत त्या लहान मुलांना आपण इथे पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम झाला आणि मान्यवरांचं मनोगत, भाषण आणि पुढे बुक कल्चर कसं कार्यरत राहील या क्षेत्रात याबद्दल चर्चा झाली। वाचनाविषयीची पुस्तकांविषयीची चळवळ सुरू असते आणि ठाणे हे मला वाटतं की अलीकडच्या काळातलं एक सांस्कृतिक केंद्र बनत आहे। पूर्वी पुणे तिथे काय नव्हे, नंतर पुण्यानंतर ते चक्रवर थोडंसं डोंबिवलीकडे वळलं आणि आता ते ठाणे वळत आहे। आणि मला अभिमानानं सांगायचं वाटतं की ठाणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक केंद्र बनत आहे। त्याच्यामध्ये कुठेही पालकांना विचार, कारण आज पालक चालक आणि संचालक हे 4 मुले तिथे उपस्थित आहेत। मुलगी म्हणजे काय, पहिली बेटी धनाची बेटी अशी आमच्या आई म्हणायची। तर ते म्हणायला लागलं, म्हटलं नाव काय ठेवलंस? स्वप्नात पाहिली राणीची बात, स्वप्नात पाहिली राणीची बात, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाथ, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाथ, हरणाच्या बरोबर खेळत पत्ते, बसले होते दोन चित्ते, बसले होते दोन चित्ते, चिराग होता घात छान, चिराग होता घात छान, मागे इतके सावधान, मागे इतके सावधान, सिंह होता व्याख्याने, सिंह होता व्याख्याने, गाढ होते उडून गाढ होते उडून उंट होता संगत पुराण, उंट होता संगत पुराण, माकड होते वाचिक पुराण, माकड होते वाचिक पुराण, पुल्ला होता उदानदार, पुल्ला होता उदानदार, त्याच्या दुधात पाणी पात, त्याच्या दुधात पाणी पात, मला पाहता म्हणती सारे, मला पाहता म्हणती सारे, एक मित्राया माझ्याने, एक मित्राला द्यावे, मला पाहता म्हणती सारे, मला पाहता म्हणती सारे, एक मित्राया माझ्याने, एक मित्राला द्यावे, त्याबरोबर आली जात, त्याबरोबर आली जात, स्वप्नात पाहिली राणीची बात, स्वप्नात पाहिली राणीची बात, स्वप्नात पाहिली राणीची बात, स्वप्नात पाहिली राणीची बात, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाथ, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाथ, स्वप्नात पाहिली राणीची बात।